महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचं स्मारक भव्य दिव्य व्हावं, किशोर डागवले. माळीवाडा वेस पाडावी, महात्मा फुले प्रेमींच्या बैठकीत ठराव. करू का ही वेश पाडायची आणि त्या पाडलेल्या जागेवरच हे स्मारक उभा करायचं. याच्यासाठी सर्वांनी आपण हात जर वर केले तर एकमुखी आपण पाठिंबा त्याला देतोय असं एक निश्चित धरलं जाईल. आणि भूकन साहेबांनी जे सांगितलं त्याचं मी स्वागत करतो. नुसतं शहर नाही तर संपूर्ण जिल्ह्यात हे जर आपल्याला अडचणी आल्या तर हे सगळं जिल्हाभर हे आंदोलन आपण चालू करणार. त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. आणि त्यांनी ज्यांनी अडथळे आणले त्यांना या शहराचे विद्रोही देशद्रोही म्हणून जाहीर करू. आणि आपण जे कोणी विरोध करत दररोज त्याच्या दारात जाऊन त्याला हे करण्यासाठी डफळं घेऊन त्याचा निषेध करायचा त्याच्या घरासमोर जाऊन आणि हे पुतळ्याला जेवढं आपण त्याला सरळ करण्याचं काम करून आपण हे काम निश्चित करू. अहिल्यानगरच्या वैभवात भर टाकणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचं ऊर्जास्थान आपल्या शहरात उभं राहणार आहे. माळीवाडा अहिल्यानगर येथे या दोन्ही महापुरुषांचा भव्य पूर्णाकृती पुतळा आणि स्मारक उभारण्याच्या कामाला गती मिळावी आणि हे काम लवकरात लवकर सुरू व्हावं यासाठी बंधन लॉन येथे फुले दाम्पत्य स्मारक समितीच्या वतीनं विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या मागणीचं निवेदन महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांना देण्यात आलं. या प्रसंगी उपमहापौर धनंजय जाधव, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, सकल माळी समाजाचे अध्यक्ष किशोर डागवले, उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, महात्मा फुले सावित्रीबाई फुले कृती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते, नगरसेवक सुरेश बनसोडे, भगवान फुलसौंदर, दत्ता गाडळकर, संजय लोंढे, सुनील त्र्यंबके, नगरसेविका आशाताई डागवले, गीतांजली काळे, शीतल ढोणे, वर्षा सानप, सुजाता पडोळे, रुपाली दातरंगे, मंगल भुजबळ, शेंडीचे सरपंच प्रयागाताई लोंढे, रेणुका पुंड, मनोज ताठे, पद्मशाली समाजाचे नेते गणेश विद्ये, श्रीनिवास बोज्जा, महेंद्र बिज्जा, ॲडव्होकेट राजेंद्र गाली, स्वकुळसाळी समाजाचे कृष्णा बागडे, कैकाडी समाजाचे अध्यक्ष विशाल माने, पारनेरचे ओबीसी नेते खंडू बुकन, राष्ट्रवादी ओबीसीचे अध्यक्ष दीपक खेडकर, अमित खामकर, बाराबलुतेदार महासंघाचे अध्यक्ष माऊली मामा गायकवाड, माळी महासंघाचे मनोज फुलसौंदर, गणेश झाडगे, मनोज भुजबळ, सोनार समाजाचे सोमनाथ चिंतामणी, अशोक फलके, देवांग कोष्टी समाज, नाभिक समाजाचे अनिल निकम, सत्यशोधक समाजाचे ज्ञानदेव खराडे, महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष ब्रिजेश ताठे, कैलास गाडीलकर, भरत गारुडकर, प्रसाद कोखे, अजय ढोणे, राजेंद्र ताठे, राजेंद्र पडोळे, पंडित खरपुडे, सुरेश ताते आंबेकर, अशोकराव आगरकर, ॲडव्होकेट अशोक गायकवाड, प्राध्यापक सुनील जाधव, सुनील राऊत, पोपट शिंदे, यशवंत गारदे, साहेबराव विधाते, रमेश चिपाडे, संजय ताजने, रामदास फुले, प्रकाश हिवळे, अरुण गाडळकर, राजेंद्र जोडगे, अनिल धाडगे, बजरंग भुतारे, सुरेश कावळे, सुधीर पुंड, राजाराम चिपाडे, ज्ञानेश्वर रासकर, विनोद पुंड, अनिल लिवळे, बजरंग भुतारे, अशोक आगरकर आदी उपस्थित होते. सुरेश बनसोडे म्हणाले, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचं भव्य दिव्य स्मारक व्हावं हे सर्व अहिल्यानगरकरांचं स्वप्न आहे. स्मारक होण्यासाठी काही अडचणी आहेत. वेळप्रसंगी आंदोलन करू व त्या मार्गी लावू. वेशीच्या आडून जे काही लोक राजकारण करत आहेत त्यांना समाजकंटक व देशद्रोही म्हणून घोषित करावं. यावेळी उपमहापौर धनंजय जाधव, प्रयागाताई लोंढे, गीतांजली काळे, सुजाता पडोळे, प्राध्यापक माणिक विधाते, पंडित खरपुडे, अमोल भांबरकर, बजरंग भुतारे, गणेश विद्ये, कृष्णा बागडे, ज्ञानदेव खराडे, पंडित खरपुडे, खंडू बुकन, ज्ञानेश्वर रासकर आदींनी मनोगत व्यक्त केले. अहिल्यानगर शहरामध्ये महापुरुषाची आणि महामानवाची पुतळे उभारण्याचा जो संकल्प या शहराचे सन्माननीय आमदार संग्राम जगताप यांनी केलेला आहे, त्यातून खरं तर अहिल्यानगर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुतळे खरं तर बांधून ती उभी झालेली आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचे स्मारक उभी राहिलेली आहेत. परंतु काही तांत्रिक कारणामुळे खरं तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांची पुतळे उभारण्याचा स्मारक निर्मिती करण्याचा कार्यक्रम खरं तर मागे राहिलेला आहे. ती जी तांत्रिक बाब आहे त्या बाबीचं खरं तर पत्र आज आम्ही या ठिकाणी माननीय आयुक्त साहेब यांना दिलेलं आहे. आज नगर शहरामध्ये बंधन लॉन मध्ये इथं अहिल्यानगर शहरातील सर्व समाज बांधवाची एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये जो ठराव पास केलेला आहे त्या ठरावाची कॉपी सुद्धा या ठिकाणी आम्ही माननीय आयुक्त साहेबांना दिलेली आहे. आम्हाला खात्री आहे की या महानगरपालिकेमध्ये सन्मान्य महापौर असतील, सन्मान्य उपमहापौर धनंजय असतील, यांच्या पुढाकारातून आणि महापालिकेच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या नगरसेवकातून हा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव निश्चितच या ठिकाणी पार पाडला जाईल आणि 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची जी जयंती आहे त्या जयंतीच्या अगोदरच निश्चितच या कामकाज सुरू होईल अशा प्रकारची मला या ठिकाणी खात्री आहे. ज्या फुले दाम्पत्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षण जे आपल्या देशामध्ये सुरू केलं, ज्यांनी मुलींची पहिली शाळा उघडली, त्यांचं भव्य स्मारक हे आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये असावं ही सर्व फुले प्रेमींची इच्छा आहे. आणि त्या म्हणजे त्याच्या ह्याच्याप्रमाणे कामही सुद्धा लवकरात लवकर चालू हवं यासाठी आज समाजातील सगळे घटक म्हणजे विशिष्ट कुठला समाज नसून
आपल्या अहिल्यानगरमधून जे जे महात्मा फुलेंना आदर्श मानतात ते सर्व लोक या ठिकाणी जमले होते आणि सर्वांनी असा ठराव मंजूर केला की 11 एप्रिल रोजी महात्मा फुलेंची जयंती असते आणि त्यापूर्वी मनपाने हे काम सुरू करावं लवकरात लवकर आणि ते पूर्णत्वास न्यावं ही सर्व अहिल्यानगर वासियांची इच्छा आहे. त्यासाठी आज बैठक झाली आणि आम्ही सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी त्यांना भेटलो आणि आयुक्तांनी सुद्धा आश्वासन दिले की येत्या काही दिवसामध्येच ते काम चालू आहे. सूत्रसंचालन बाळासाहेब भुजबळ यांनी केलं तर आभार राजेंद्र पडोळे यांनी मानले. या बैठकीला फुले दाम्पत्य स्मारक समिती व जिल्ह्यातील फुलेप्रेमी व विविध समाजाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी अमोल भांबरकर, राष्ट्र प्रथम, अहिल्यानगर.